आज रविवार आहे तर चला म्हणलं सासूबाईकडे जाऊन यावं, कारण आमच्यापासून थोडंसं 1 तासाच्या अंतरावर ते राहतात आणि संडे असल्यामुळे त्यांना पण सुट्टी असते आणि आम्हाला पण सुट्टी. म्हणजे आम्ही सुट्टी स्वतःचंच मेडिकल असल्याने एवढं काही विषय नाही, सुट्टी केव्हा आपण घेऊ शकतो. पण संडेला थोडंसं कमी गर्दी असते. दुसरीकडे संडेला जास्त असते, पण आमच्या मेडिकलला थोडंसं कमी गर्दी असते, कारण संडे सॅटर्डे सगळेजण फिरायला जातात. मग काय संध्याकाळचा वेळ झाला होता, पाऊस पण येऊन गेला होता. राहुल तसा म्हणत होता कशाला जायचं आहे. मी म्हटलं चल जाऊ दे, त्यांनी 15 दिवस झाला आले नाही आहे तर जाऊन येऊ आपण. मग रेवाला म्हणजे थंडी वाजू नये म्हणजे स्वेटर आणि कॅप वगैरे घातली आणि मी पण जरा जर्किन ते घातले आणि आम्ही निघालो. आणि क्लायमेट खूप खरंच थंड झालं होतं. थँक गॉड मी रिवाला सगळं काही घातलं होतं. आणि आमची रिवा अजिबात अशी बसत नव्हती खाली. तिला अशी पंचकडे समोर तोंड करूनच समोरचं पाहायचं असतं. ती माझ्याकडे तोंड करून अजिबात बसत नाही ना, ती असं खाली बसत नाही. तिला असं समोर काय काय होत आहेत काय काय नाही सगळ्या ॲक्टिव्हिटी पाहिजे असतात. मग आम्ही लगेच आईंकडे जायच्या वाटेला लागलो, कारण जास्त अंतरावर नाही आहे ते, जास्त म्हणजे 8 किलोमीटर 8-9 किलोमीटर आहे. आणि आई आल्या होत्या बाजारमध्ये. म्हटलं बाजारामध्ये आल्या तर मग चल म्हणलं आपण बाजारमधूनच त्यांना पिकअप करू, कारण तिथून त्यांना गाडी बसमध्ये यायला पण आणखीन घरी कधी येणार, बाजार कधी भरणार आणि इवन मग टाईम किती भेटणार, कारण संध्याकाळ झाली होती. ऑब्वियसली खूप उशीर झाला होता आणि तो जास्त वेळ बाहेर थांबणं नॉट पॉसिबल, कारण पावसाचं वातावरण होतं खूप. मग आईंना तसंच आम्ही मध्ये ॲडजस्ट करून खरं तर आम्ही पहिल्यांदा खूप वेट केला, आम्हाला सापडलंच नाही. तर ऑब्वियसली बाजार तेवढा मोठा होता तर शक्यच नाही बाजारामध्ये तेवढं शोधणं. मग आम्ही आईला फोन केला, साईडला बसलो, ये म्हणावं म्हटलं त्यांना. मग तिथून आईने शेंगा वगैरे आईने शेंगा उकडल्या, थोड्याशा खाल्ल्या, थोडा वेळ थांबलो आणि परतीच्या वाटायला लागलो, कारण खूप उशीर झाला होता. ओके बाय.